मी सिद्धार्थासोबत आधी काम केलं होतं सिनेमामध्ये. ह्या सिनेमात काम करत असताना तू आल्यापासूनची एनर्जी, पण याच्यामध्ये त्यांची वेगळीच एनर्जी आहे, शांत आहे. आणि त्याच्यात पण तो जरा त्याच्या याच्यातच असायचा. एक सीन होता त्याच्यानंतरचा घडणारा, त्याच्यामुळे तो शांत होता. त्याच्यात आमचे ओंकार सर त्यांनी एक त्यांना वाक्य दिलेलं होतं, ते सतत ते आम्हाला दिसायचं. सिद्धार्थ जरा मारुती जरा आगाऊ वाटतोय का, असं काहीतरी होतं. इथे ते एका याच्यातून बाहेरून प्रवास करून येतात, रात्रभर जागलेले असतात आणि अभ्यास करायचा असतं. मग मी बाजूला आहे ना, तर तू प्रवीण, तू साहेब, नाव पण तिथं माझं प्रवीणच आहे, तर ते मला त्यांना सपोर्ट करायचा असतो. तू बरोबर का, मी तुझ्या बाजूला आहे. हा इतकी दंगा, म्हणजे बाहेर सिद्धार्थ हा इतका दंगा करणार आहे, पण मारुती हा इतका म्हणजे त्या परिवाराविषयी आणि त्या कामगार त्या मित्रांविषयी इतका जिव्हाळ्याचा असतो की ते नातं असायचं की नाही गड्या. मारुती काय झालं, मारुती का नाही आला, काय उचलाय तिकडे थांबलास, येत असेल. हे खूप झालेलं आहे ह्या फोटोच्या. ती मागची स्टोरी त्याची होती. पण सिद्धू जसं आता म्हणाले ते एरवी तू एनर्जेटिक असतोस, पण इथे तू थकून दमून त्यांच्या खांद्यावरती डोकं ठेवून आहेस की एनर्जी कन्झर्व करून पोर्ट्रे करणं किती कठीण होतं? नाही, खूप कठीण होतं. आणि तुषार सरांनी मला म्हटलं की ते लोणावळ्यापर्यंत आले होते, मला खूप बरं वाटलं. ते लोणावळ्याच्या घाटामध्ये सगळं ट्रॅफिक होऊन परत मागे नाही गेले, कारण त्यांनी माझ्या आयुष्यात एक सुसाट टर्न गाडी आणली, ज्या गाडीचं नाव आता थांबायचं नाही. थँक्यू सर. कारण खूप नशीबवान नट असतात ज्यांच्या आयुष्यात त्यांच्या आवडत्या सिनेमांपैकी काही सिनेमे येत असतात, काही ते स्वतः असतात. हा सिनेमा माझ्यापर्यंत आलाय. ह्या फोटोबद्दल म्हणाल तर मारुतीचे कॅरेक्टर शिवराज वायचळी माझ्यासाठी दिले आहे. मी ह्या मंचावर किंवा सेटवर किंवा सेटच्या बाहेर मला जितका वेळ त्या मारुतीत राहता येत असेल तितका वेळ राहण्याचा प्रयत्न करायचो. त्यात किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, आमचा पंकज पंचारिया, भरत सर, हे मला ठेवायचे त्या कॅरेक्टरमध्ये. कधी कधी मी शांत बसायचो, त्या वर्गात मी शांत बसायचो. तर मला एक वेगळं प्रेशर होतं ऍज अ ऍक्टर की कोणीतरी जबाबदारीने एक व्यक्तिरेखा आपल्याला दिली आहे, ती कुठेतरी वेगळी नको जायला. आणि जेवढं मला त्यात सांभाळता आलंय, म्हणजे हे पण त्याच आहे की माळी सर शिकवत असतात आणि तो त्याचं जे काय आहे, त्याचं जे लाईफस्टाईल आहे त्या मारुतीचं, त्यात त्याला तो थकवा ठेवायचा होता. तर लाइटिंग होते तरी मी थांबलोय, बाकीच्या सीन तरी थांबलोय. तर हा फोटो तो आहे जिथे मी शांतपणे पडून होतो, जो पण सगळं चालू होतं. तर नटासाठी ही पण गोष्ट म्हणजे काही न करण्यापेक्षा काही करण्यापेक्षा काही न केलं किती एफेक्टिव्ह असतं, तर ते ह्या फोटोमध्ये दिसेल तुम्हाला. थँक्यू. आणि एक सांगू शकतो की यावेळेस म्हणजे मारुतीचं ओझं काहीच नव्हतं, माझ्या खांद्यावर काहीच नव्हतं. ते खूप आल्हाददायक आणि प्रेम असतं. थँक्यू. क्या बात आहे, खूपच भारी. पुढचा फोटो आपण दाखवूया. नेक्स्ट फोटो. अर्थातच आशू सर आणि शिवराज तुम्हाला दोघांना हा प्रश्न आहे. एक तर आम्हाला सांगा की कोणत्या फिल्मचं चाललंय हे नक्की? माझं शिक्षण चालू आहे. मला हा सीन आठवतो, आपण त्या गिरगावच्या म्हणजे जो ट्रेलर मध्ये आहे त्या सीनच्या वेळेस. नाही, पण याच्यात मी जे बघतोय, मी हे बघतोय की माझा वीक कसा आहे. कॉन्स्टंटली वीक थोडा करेक्ट नॅचरल वाटतोय का? इट शुड नॉट टेक अवे फ्रॉम द फिल्म, इट शुड नॉट टेक अवे फ्रॉम द स्टोरी. त्यामुळे आय थिंक ते आम्ही दोघंही, तो पण माझ्या मते अग्री करतो. आणि हा सेंटरला मी आपला मेकअप मॅनेजर मी लावलाय. मला खास चिंता दिसते चेहऱ्यावर. ज्याने मेकअप ज्याने वीग लावला त्यांनी स्वतः टोपी घातली, हे लक्षात घ्या. ऍक्च्युली मी चुकीचं उत्तर दिलं. मी आधी हे म्हणायला पाहिजे होतं की सीन कसा झालाय, कॅमेरा अँगल काय, असं काहीही नाही. फक्त एक नट बघतोय की माझा वीक कसा झालाय. वा. पण शिवराज, जेव्हा आपण भेटलो तेव्हा तू म्हणालेलास की जेव्हा तू सरांकडे पहिल्यांदा गेलास तेव्हा तुलाही दोन झालेले की आता मी यांना स्टोरी सांगणार आहे ज्यांचे चित्रपट आपण इतक्या वेळेला पाहिले. कधी कोणता असा रिटेकचा क्षण होता तिथे की मला नाही करायचं, कोणीतरी प्लीज माझ्या वतीने करा? नाही, फॉर्च्युनेटली असं कधीच झालं नाही. आणि मला एक सरांबद्दल एक गोष्ट शेअर करायची. सलग आम्ही 4 तास, मी, ओंकार आणि सर, आम्ही एका ठिकाणी बसून त्यांनी एक एक लाईन का आहे, कशी आहे,
हे विचारत आमच्याबरोबर त्यांनी स्क्रिप्टवर तेवढाच वेळ दिला. सो त्यामुळे रिटेक आणि ह्या गोष्टी आमच्यासाठी हा कामाचाच भाग होता. आणि त्यांनीच ते म्हणलं तसं की दरवाजा एवढा मोठा उघडा ठेवला आमच्यासाठी डिस्कशनचा की आम्हाला कुठेच त्यामध्ये की हे कसं विचारू किंवा हे कसं सांगू असं कधीच झालं नाही. मला आणि इव्हन ओंकारला सुद्धा हे तो सांगेल की कधीच त्यांनी हे जाणवून दिलं नाही की मी कुणीतरी आहे किंवा नाही पण त्याला फॅक्ट ही आहे की इतकी मोठी कास्ट आहे. ते एखाद्या नटाला नेहमी असं वाटत असतं द अल्टिमेट हॉरर की फिल्म झाली की सगळे म्हणतात की सगळे कलाकार कमाल होते यार, उदय शिरूरकर कोणी केला. तसं नको व्हायला नव्हतं. अभ्यास करूया आधीपासून. वा वा, खूप कमाल. दोघांसाठी जोरदार टाळ्या मला असं वाटतं. आणि खरं तर असे खूप क्षण आहेत ज्यांच्याबद्दल इन डिटेल बोलतायत. मला वाटतं 1 मेला चित्रपट रिलीज झाल्यानंतर आणि खूप